स्वागत आहे आणि एक मोठी बातमी। मनोज जरांगे उद्या न्यायालयात हजर राहणार आहेत। जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। पुणे सत्र न्यायालयात ते हजर राहणार आहेत। निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा आहे। 2013 मध्ये नाट्य निर्मात्याची फसवणूक त्यांनी केली होती असा आरोप आहे। वारंवार समन्स बजावूनही जरांगे कोर्टात गैरहजर राहिले आणि अखेर कोर्टाने जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी केलंय। उद्या पुणे सत्र न्यायालयात जरांगे हजर राहतील। लक्ष्मण सोळुंके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट्स द्या? आपण बघू शकतो सौरभ की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा 5चं उपोषण ज्यावेळेस सुरू केलं होतं त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पुणे सत्र न्यायालयाने एक अटक वॉरंट जारी केलं होतं आणि त्याच अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज 2 वाजता आंतरवाली या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस असताना त्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना कार्यकर्ते येत असताना हा वाढदिवस साजरा केल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील हे पुण्याच्या दिशेने जाणार आहे आणि त्यानंतर ते उद्या कोर्टात हजर होणार आहे। आपण बघू शकतो की 2013 मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जे निर्माते आहेत त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। मात्र हा फसवणुकीचा गुन्हा दरम्यान ज्या तारखी होत्या त्या तारखेला मनोज जरांगे पाटील सतत गैरहजर राहत असल्याचा कोर्टाने सांगत त्यांना अटक वॉरंट जारी केलं होतं आणि त्याच अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील उद्या स्वतःहून पुणे सत्र न्यायालयात हजर होणार आहेत। आपण बघू शकतो की आता पुणे सत्र न्यायालय त्यावर काय निर्णय घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, लक्ष्मण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।